कोपर गावात विनापरवाना कापूस बियाणं रॅकेट उद्ध्वस्त, 5 जणांवर गुन्हा। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणाऱ्या HDBT बोलगाड 3 या कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचं रॅकेट हे कोपरगाव शहर पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये उघडकीस आलंय। आश्चर्याची बाब म्हणजे हे कापूस बियाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बस मार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवले जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे। कारवाईसाठी गेलेल्या पथकाने जेव्हा येवला बस स्थानकावर धाड टाकली त्यावेळी तिथे आलेल्या 2 गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये 60 कापूस बियाण्यांची पाकिटं ही आढळून आली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आता नेमकं काय घडले ते जाणून घेऊया। कोपरगाव तालुक्यात संशयास्पद कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर बियाणे नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी स्वतः डमी ग्राहक बनून या प्रकरणाचा तपास सुरू केला। त्यांनी मुख्य संशयित अकील रज्जाक शेख याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून बियाण्यांची मागणी त्याच्याकडे केली। अकील शेख याने त्यांना साईबाबा कॉर्नर इथे बोलावलं। त्यानुसार कृषी अधिकारी बिरदवडे आणि पोलीस अंमलदार प्रवीण रणधीर यांनी सापळा रचला। या भेटी दरम्यान आरोपीने सकाळीच एका शेतकऱ्याला 3 पाकिटं विकल्याची माहिती दिली, तसेच दुपारी जळगावहून आणखीन माल येणार असल्याचं सांगितलं। यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलीस चौकशीमध्ये आरोपीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील भगवती सीड्स येथून हे विनापरवाना बियाणं मागवत असल्याची कबुली दिली। हे बियाणं राज्य परिवहन महामंडळाच्या बस मार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवलं जात असल्याचं यात समोर आलंय। या माहितीनंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपीचंद कांदळकर, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलिक व पंचांसह पथकाने येवला बस स्थानकावर धाड टाकली व या गोण्या जप्त केल्या आहेत। जप्त करण्यात आलेल्या पाकिटांवर बोलगाड BG11 1 KCHH 1089 असं नमूद करण्यात आलं होतं। तसेच कीर्तिमान ॲग्रो जेनेटिक्स लिमिटेड, नर्मदा सागर ॲग्री सीड्स आणि विश्वास ॲग्रोटेक या कंपन्यांची नावं आणि पत्ते हे छापलेले आढळले आहेत। शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारे लेबलिंग करण्यात आल्याचा संशय या प्रकरणी व्यक्त केला जात आहे। कृषी विभागाने पंचांसमक्ष नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूरमधील केंद्रीय बियाण्यांच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवलेत। अकील रज्जाक शेख छत्रपती संभाजीनगर येथील कीर्तिमान ॲग्रो जेनेटिक्स लिमिटेड या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक, चोपडा येथील भगवती सीड्सचा मालक, गुजरातमधील नर्मदा सागर ॲग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि गुजरातमधील साबरकांठा येथील विश्वास ॲग्रोटेक या कंपनीसह 5 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5) तसेच बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियम 1968 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना समोर आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनधिकृत आणि संशयास्पद बियाण्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। त्यामुळे तुम्हीही शेतकरी असाल तर कुठलंही बियाणं खरेदी करताना ते खात्री करूनच खरेदी करा आणि सावध राहा। हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।